नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत लसूण जास्त दिवस कसा टिकवायचा किंवा कसा स्टोर करून ठेवायचा आहे। तर इथे मी मार्केटमधून हा 2 प्रकारचा लसूण विकत आणला आहे आणि छान असे हे गाठे बघून घ्यायचे आहे आपल्याला। लसूण सुकलेला म्हणजे वाळलेला घ्यायचा आहे, ओला अजिबात घ्यायचा नाही, लवकर लसूण खराब होतो। आणि त्याचं जे वरचं टरफल आहे ते काढून घ्यायचं। तर हा गावरान लसूण आहे आणि एक साधा लसूण सुद्धा आणला आहे मी, तो सुद्धा दाखवते। तर तुम्हाला जो आवडतो तुम्ही तो लसूण घेऊन यायचा मार्केटमधून आणि अशा पद्धतीने आपण स्टोर करणार आहोत। तर आता सध्या लसूण स्वस्त असल्यामुळे आपण सहज स्टोर करू शकतो। बघा, नंतर काय होतं, पाऊस वगैरे पडला की लसूण जास्त महाग होतो। त्यामुळे अगदी साधी सोपी पद्धत आहे, फार काही वेळ लागत नाही। आपल्याकडे पेपर बॅग असतेच। तर हा जो लसूण आणलेला आहे छान निवडून घ्यायचा। याच्या पाकळ्या ज्या बारीक बारीक असतात त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे, गाठे असतात ते या पेपर बॅगमध्ये भरून टाकायचे। म्हणजे मी इथे दाखवते त्याप्रमाणे हा लसूण आपल्याला पेपर बॅगमध्ये भरून घ्यायचा आहे। दुसऱ्या सुद्धा पद्धती आहेत बघा, म्हणजे आपण जाळीमध्ये ठेवू शकतो लसूण किंवा प्लास्टिकचे टोपले असतात जाळीचे छिद्राचे, त्याच्यातही ठेवू शकतो। ही अगदी सोपी पद्धत आहे। आता ह्याला रबर बँडने पॅक करायचं आणि याला छिद्र पाडायचे आहेत या पेपर बॅगला, म्हणजे यामध्ये हवा खेळती राहील, लसूण जास्त दिवस टिकेल। अशा पद्धतीने छिद्र पाडून घेतल्याच्या नंतर आपण ही बॅग साईडला ठेवून द्यायची। तर सहज साध्या पद्धतीने लसूण फार दिवस आपण टिकवू शकतो। नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू अशाच छानशा झटपट आणि नवीन व्हिडिओमध्ये।